नमस्कार. आज मी तुमच्यासाठी एक नवीन गोष्ट घेऊन आली बरं का. ऐकणार सगळे? बरं. तुम्हाला माहिती आहे का रे, खोटं बोलणं किती वाईट आहे. तुमचे आई बाबा, तुमची टीचर म्हणजे शिक्षिका, आजी आजोबा तुम्हाला दरवेळेस सांगतात ना की कोणाशीही खोटं बोलायचं नाही, हो ना. पण काही मुलं ऐकतात आणि काही ऐकत नाही. मग आता जे मुलं ऐकत नाही ना त्यांची गोष्ट सांगणार आहे. मग काय होतं माहिती आहे का, देवबाप्पा आपल्याला कशी शिक्षा करतो हे या गोष्टीतून आपण बघूया बरं का. तुमच्यासारखाच एक छोटासा राजू नावाचा मुलगा असतो, पण त्याला खूप वाईट सवय असते. काय सवय असते माहिती? सगळ्यांशी खोटं बोलायचा होतो. आईशी खोटं बोलायचा. आईने विचारलं ना, राजू बेटा डबा खाल्लास का रे, मी तुला भाजी पोळीचा डबा दिला, आणि सांगायचा हो खाल्ला, आणि शाळेमध्ये तो वाटून द्यायचा कोणाला. आणि आईला विचारायला वाटायचं की आपल्या मुलाने डबा खाल्ला, आईला बरं वाटतं की नाही तुम्ही डबा खाल्ला की. आणि मग जेव्हा त्याचे फ्रेंड सांगायचे नाही नाही काकू त्याचा डबा त्याने रोज तो आम्हाला देतो, तो खातच नाही, मग आईला खूप वाईट वाटायचं की हा राजू माझ्याशी खोटं बोलतो. असं आईशी खोटं बोलतात का रे? नाही ना. तसंच त्याच्या टीचरशी खोटं बोलायचा. टीचर त्याला म्हणायची राजू तुला मी होमवर्क दिला होता तो केला का? हो टीचर केला. आणि जेव्हा टीचर त्याची बुक ओपन करायची, काहीच लिहिलेलं नसायचं. मग असं खोटं बोलणं वाईट असतं की नाही. तीच गोष्ट बाबांच्या बाबतीत. त्याचे बाबा विचारतात राजू तुला पेपर कसे गेले रे, छान गेले का? हो बाबा मला खूप छान गेले. अभ्यासच करायचा नाही ना. आणि मग जेव्हा पेपर मिळायचे तेव्हा काय, सगळ्या पेपरमध्ये कमी मार्क. मग बाबा त्याला म्हणायचे तू खोटं का बोललास, हां तू अभ्यास केला नाहीस आणि तुला किती कमी मार्क पडले, तू माझ्याशी खोटं बोलला की पेपर छान गेले. बहिणीला काय करायचं, बहीण त्याची कॉलेजमध्ये जायची बरं का. आणि मग त्याची ताई विचारायची राजू सांग रे बाळा मला किती वाजलेत, माझी ना बस आहे कॉलेजला जाण्यासाठी. आणि तिला जायचं असायचं सकाळी 8 वाजता. आणि तो सांगायचा की ताई 9 वाजलेत. त्या ताईला खूप भीती वाटायची, अरे बापरे आपण 1 तास लेट झालो. आणि मग जेव्हा ती पटकन जाऊन घड्याळ पाहायची तेव्हा काही नाही 7च वाजलेले असायचं. असं तो खोटं बोलायचा. मग त्या ताईला खूप त्रास व्हायचा या गोष्टीचा. मग ताई म्हणायची अरे राजू असं खोटं बोलत जाऊ नको रे, तू सगळ्यांशी, मित्रांशी खोटं बोल, याच्याशी खोटं बोल, त्याच्याशी खोटं बोल, खोटं सगळीकडे. आणि त्याला त्याच्यातनं मजा यायची, हसायचा तो. सगळ्यांची फजिती झालेली बघून हसायचा. अहो एकदा काय होतं, तो की त्यांच्या घराजवळच्या शेतात जातो. आणि शेतात गेल्यानंतर शेतकरी काका शेतामध्ये बिचारे उन्हामध्ये काम करत असतात. सगळ्या शेतामध्ये शेतकरी काका, त्यांची मुलं बायका. हां आणि काय होतं, हा राजू की नाही शेतामधल्या एका झाडावर चढून बसतो बरं का. झाडावर चढून बसल्यानंतर त्याला खोटं बोलायची सवयच लागलेली असते. मग तो म्हणतो आता ना मी या सगळ्या शेतकरी काकांची खोटं बोलून त्यांची फजिती करतो बरं का. असं वागतात का रे? बघा हां पुढे काय होतं. झाडावर चढतो आणि जोरात ओरडायला लागतो, वाघ आला पळा. शेतकरी काका इकडे तिकडे बघतात आणि त्यांना वाटतं की खरंच या शेताच्या बांधावर कुठेतरी वाघ आलाय. हा मुलगा वरती बसलाय आणि हा सांगतोय आपल्याला, म्हणजे खरंच वाघ आलाय. ते बिचारे हातातलं सगळं काम टाकून धावत घरात जाऊन दारं लावून बसतात. कारण प्रत्येकाला जीवाचं भय असतं ना, वाघ खाऊन टाकेल म्हणून. आणि नंतर हा राजू वरतून हसून सांगतो हा कशी फजिती केली, कसे सगळे पळून गेले, कशी मज्जा आली. किती वाईट. असं वागतात का रे? कोणालाही असा त्रास द्यायचा नसतो. आणि हे सगळं त्याचं जे वागणं असतं ना ते देवबाप्पा बघत असतो बरं का. तुम्हाला मी सांगितलं ना, आपण जे वागतो बोलतो ते सगळं देवबाप्पा बघत असतो. मग देवबाप्पा म्हणतो की अरे बापरे, हा तर खूपच खोटं बोलून लोकांना त्रास द्यायला लागला आहे, आता याला शिक्षा ही झालीच पाहिजे बरं का. आणि मग त्याची आई, त्याची टीचर, ताई, बाबा आणि सगळे लोक सांगत असतात अरे राजू आता खोटं बोलणं सोड बाळा, त्याच्यामुळे तुझंच नुकसान होईल आणि एक दिवस तूच गोत्यात येशील, तुला शिक्षा होईल. हां मला काही नाही होत आणि काही नाही करणार कोणी मला, असं अहंकार असतो त्याच्यात. एक दिवस तो आणि त्याचे काही मित्र जंगलात जातात. हां असंच फेरफटका मारायला सुट्टी लागलेली असते. आणि जंगलात गेल्यानंतर ते 3 मित्र एका दिशेने जातात बरं का. 3 मित्र. आणि मग 2 मित्र असतात ना ते या बाजूला जातात आणि हा राजू सरळ जातो. त्याला वाटतं आपले मित्र आपल्याबरोबर आहे. तो बोलत जातो. आणि काय होतं, जंगलामध्ये वाघाची डरकाळी ऐकू येते त्याला. आणि तो ओरडायला लागतो वाघ आला पळा. त्याचे मित्र लांब गेलेले असतात ते ऐकतात, अरे हा राजू न, याला खोटं बोलायची सवय बाबा, याच्याकडे लक्षच नको द्यायला, आपण छान त्या बाजूला जंगलातले
पक्षी आणि प्राणी बघूया. ते मित्र त्याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि निघून जातात. या बाजूचे मित्रही त्याच्याकडे बघत नाही, कारण मित्रांना काय माहिती असतं की या मुलाला फक्त खोटं बोलता येतं, त्याच्याकडे कशाला लक्ष द्यायचं, तो आपल्याशी खोटंच बोलून आपली मजा करणार आहे. आणि मग राजू घाबरतो, कारण तो वाघ त्याच्या दिशेने यायला लागतो. आता काय करू, देवबाप्पा असं म्हणून एका झाडावर तो चढून बसतो. झाडावर चढून बसल्यानंतर वाघोबा त्याला बघतो आणि वाघोबा त्या झाडाच्या खालून गोल गोल फिरत राहतो की हा मुलगा खाली येईल. आणि मग संध्याकाळ होते, म्हणजे अंधार पडायला लागतो. मग वाघोबा कंटाळून निघून जातो. दूर वाघोबा गेल्यानंतर राजू हळूच घाबरत खाली उतरतो आणि धूम पळत घरी जातो. आणि घरी गेल्यानंतर आईला घट्ट मिठी मारतो आणि आईला म्हणतो, आई मला क्षमा कर, मी तुमच्या सगळ्यांशी खोटं बोलत होतो ना, पण आज मला देवबाप्पाने खूप मोठी शिक्षा केली. मी सगळ्यांना खोटं बोलून चिडवलं, मजा घेतली आणि मी त्या शेतकरी काकांची पण मजाक केली की वाघ आला. आणि आज खरोखर माझ्या अंगावर वाघोबा आला होता. मी झाडावर चढलो म्हणून वाचलो आणि आजपासून मी खोटं बोलणार नाही. मी खोटं बोलणं सोडलं, मी कोणालाही त्रास देणार नाही. देवबाप्पानी मला मदत केली आणि मी आज घरी आलो, नाही तर मला वाघोबाने जंगलामध्ये खाऊन टाकलं असतं. मग मुलांनो, तुम्हाला कळालं ना खोटं बोलल्याने काय होतं. आपल्यालाही त्रास होतो आणि त्या खोटं बोलण्याने आपण समोरच्यालाही त्रास देतो. म्हणून तुमचे आई बाबा, आजी आजोबा, तुमची टीचर तुम्हाला सांगते ना की कधीच खोटं बोलायचं नाही, चांगलं वागायचं. मग आपण या गोष्टीतनं हे शिकूया की आम्ही कधीच खोटं बोलणार नाही आणि सगळ्यांशी प्रेमाने आणि चांगलं वागेल.